अजून आपण ओपन नाही करायचं. परत एकदा ते विश्वेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण ते खात्रीलायक माहिती नाही. अजून आपण ओपन नाही करायचं. हे कोणाचा फोन आहे, कुणी केलेला आहे हा? हा एका व्यक्तीने काल रात्री 11:15 फोन केले, आधी फोन केले. माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉईस मेसेज टाकले. आणि महत्त्वाचं म्हणजे जसा मी व्हॉईस मेसेज उघडला त्यांनी पहिले 2 मेसेजेस डिलीट केले, पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी SP-ना पाठवला आणि मग मी तो ओपन केला. म्हणून माझ्याकडे ते 2 मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले. पहिल्या 2 मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झाले. आता खरे आहेत खोटे आहेत, हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती. म्हणून ही माहिती मी SP-कडे काल दिलेली आहे. तुम्हाला धमकीचेही फोन आले? तुम्हाला आलं? मला नाही, मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे. नाही, गुगलवर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे. त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया. म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला. त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओज आले, फोटोज आले, माहिती आली, FIR आलेत. तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो, त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो. तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्त्वाचे होते ते सगळे मी SP-कडे पाठवलेले होते. ठीक. चला, धन्यवाद.